बरोबर आहे हो. अंजलीताईंची कमेंट बघून खरं तर त्यांनी जे काही कमेंट केल्या ना, एकदम परफेक्टपणे ती मॅच होते. कारण माझं मन थोडंसं हळवं आहे बाबा. लेकरांना मी कसं सांभाळलंय ना, ते माझ्या जीवालाच माहीत आहे. त्यामुळं अंजलीताई तुम्ही जे म्हणताय ना, की दादा तुझी माया खूप वेगळी, खूप खूप हळवा आहे, लेकरांशिवाय नाही राहू शकत. तर बरोबर आहे ते, जे सर्व काही तुम्ही म्हणताय ते. मी त्यांना एवढ्या कष्टानं सांभाळ केलाय ना त्यांचा, की माझ्या जीवालाच माहीत आहे. मोठा मुलगा तर माझा आजारी असायचा, त्याला किडनी स्टोन होता, सतत आजारी असायचा. मग त्यामुळं का नाही, मी अक्षरशः दिवसभर रोजाना कामाला जायचो आणि त्याला बरं नसलं की संध्याकाळी दवाखान्यात घेऊन जायचो. मग अशा खूप कठीण परिस्थितीत मी त्यांचा सांभाळ केलाय. मग त्यामुळं मला त्यांची आठवण येतच असते. पण यावेळेस अंजलीताई, जरी काय जरी झालं तरी पण काय लेकरांना मी घ्यायला जाणार नाही आहे, बिलकुलच नाही आहे. आता काल मला लेकरांनी फोन केला रात्री, बोलले त्यांनी फोनमध्ये, पप्पा न्या वगैरे म्हणत होते. मग त्यांना म्हटलं मी मी बाहेर चाललो आहे, म्हटलं राहा तिथेच, काही काळजी करू नका, मी येईल म्हटलं तुमच्याकडं भेटायला, राहा म्हटलं. तिला पण बोललो. मग तिनं माझ्याशी व्यवस्थित असं बोलायचं सोडून ते दुसरंच मागच तिचं, लेकरं येऊन घेऊन जावा आणि इथं रडतेतन राहत नाहीतन, तुमच्याजवळ तिकडं ज्ञान शिकून सोडलाय काय लेकरांना, असं तसं. लेकरांना कोण शिकून सोडत असतंय काय? तिकडं साईडला तिच्या शेजारी बसून हळूहळू त्यांनी शिकवतात, तसं ही पुन्हा मला बोलती. माझ्या लेकरांना तसं नाही मी शिकवत. त्याला तिच्या जवळ बसून तिला शिकवत होते. ते हळूहळू बोललं फोनमध्ये तर आपल्याला ऐकू येत नाही काय तेवढं, त्यांना पलीकडं बोललेलं सर्व ऐकू येत होतं. आणि आणखीन एक म्हणजे त्यांनी म्हटलं की आमचे बाप काय तुम्हाला दलाल वगैरे दिसायलेत काय आमचे आई बाप, की तुम्ही म्हणताय किती पैसे हवेत सांगा म्हणून, काय विकत फिकत दिले का असं म्हणतात. म्हणजे मी काल नाही का बोललो व्हिडिओमध्ये, की तुम्हाला पैसे हवे असतील तर सांगा, एकदाच किती द्यायचे ते देऊन टाकतो, पण आमची ताडातोड करू नका, असं तसं बोललो नाही का. मग त्यानं म्हणतात की माझे आई वडील काय दलाल आहेत का असं पैसे घ्यायला वगैरे. मग तसंच आहे म्हणायचं. मी त्यांना असं म्हटलंच नव्हतं की तुमची पोरगी मला विका असं तसं. बोलता बोलता माझ्या तोंडून शब्द असा पडला की बाबा हे लोकांना काय माझ्याकडनं पाहिजे, की एकदाच 2-4 लाख तरी मागून टाकावं, देऊन टाकेल मी काय पण करून, पण आमच्या संसाराची ताटातूट करू नये या लोकांनी, असं बोललो. तर त्यांनी ते तसं म्हणतात की दलालच आहे का आणि हेच आहे का आणि तेच आहे का. मग मी काय दलाल आहे आणि हे ते म्हटलं काय, मी काय फालतूक शब्द वापरत असतोय काय कधीच. मी आजपर्यंत कधीच फालतूक शब्द वापरला नाही. त्यानेच तसे मला शिवीगाळं वगैरे कधी पण करतात, तरी मी कधी करत नाही आणि तसं म्हणतात. मग बोलता बोलता तोंडातून शब्द पडला होता माझ्या, काय पाहिजे की माझ्याकडनं ह्यांना असं तर पाहिजे काय म्हणून. मग तेवढ्यात तेवढं विषय वाढवायची काय गरज नाही. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी मुद्दाम रागा हे बोललोय असं, तर ते काय वाटायचे तुम्हाला वाटो बापडीस, मग मला काय फरक पडत नाही. मी अजून पण सांगतोय की चुकून तिथंच शब्द पडला तोंडातून. बरं मला का सांगा, आता मग याला काय म्हणायचं की त्यांनी तसं ठेवलंय त्यांच्याजवळ, माझ्या लेकरांना पण ठेवायची त्यांना अडचण होती, मग त्यांच्या पुरीलाच फक्त त्यांच्याजवळ ठेवायचंय. मग या लोकांना मग मी काय चांगलं बोलू काय, पूजा करू काय ह्यांची मी? आ त्यांना माझे लेकरं देखील सहन होईनात. माझेच नव्हे, ते फक्त दोघाचेच आहेत ना, त्यांच्या पण पुरीचे आणि माझे पण दोघांचेच लेकरं आहेत ना. मग सांभाळावं की त्यांनी त्याला पण. बरं मला काय म्हणायचं, त्या लोकांनी सांभाळो नाही सांभाळो, ज्यानं जन्म दिलाय ती तर सांभाळायलाच. तिला ये म्हटलं की दुसरं गिरानं गात बसती, काय संबंध नाही आहे तिला आता विनंती करत बसण्याचा, काय अर्थ राहिला नाही. आणि आज निघणार आहे मी, आज चाललोय मी आणि मुंबईला जातोय मी आज.
आज संध्याकाळी बसणार आहे. मग बसेल असंच इकडं बोंबलत. अंजलीताईंच्या कमेंट, हां, अंजलीताईंच्या माझ्या व्हिडिओला भरपूर कमेंट असतात. आणखीन म्हटलं तर कल्पनाताईच्या असतात. कल्पना जगताप का काय आडनाव आहे त्यांचं. आणखीन म्हटलं तर साक्षीताईंच्या असतात, वैशालीताईंच्या असतात, वैष्णवीताईंच्या असतात. ताईंच्या खूप साऱ्या कमेंट असतात. ललिता ताई, काय आता नाव लक्षात राहत नाही तो, भरपूर ताईंच्या कमेंट असतात. आणखीन म्हटलं तर बेबी फन, बेबी फन ही ताई कोण आहे मला माहीत नाही त्यांचं नाव वगैरे, पण या ताईंची बेबी फन आणि अंजली ताई, ललिता ताई, ह्या काही 5-6 जणी आहेत. त्यांच्या रेग्युलरली मला कमेंट असतात, दादा तू काळजी करू नको, तुझं मन खूप चांगलं आहे असं तसं. पण चांगल्या लोकांचंच वाईट होत असतोय ताईंनो, बरोबर आहे का नाही. आणि तुमच्या शब्दाचा मी कधीच अपमान करणार नाही. तुम्ही म्हटलंय ना दादा तू निघ मुंबईला, मी आज संध्याकाळी बसतोय मुंबईसाठी. आणि मग पुढचं काय तुम्हाला दाखवेलच व्हिडिओत. मी कुठं आलोय काय आहे ते तुम्हाला दाखवेलच मुंबईमध्ये. आता तिकडं काय मी पहिलं नाही जायला, त्यामुळं आधीच मी कोणत्या प्लेसची नावं वगैरे नाही सांगत. मी पोचेल त्यावेळेस तुम्हाला म्हणेल बघा इथं इथं आहे असं. तुम्हाला मी सगळी काही माझी माहिती देतच राहील. आणि लेकरांना आणायला मी जात नाही आहे. माझ्या सर्व ताईंचं मी ऐकणार म्हणजे ऐकणार. आणि माझ्या सर्व ताईंचं माझ्यावरती खूप प्रेम आहे, त्यांचा मला खूप सपोर्ट आहे. आणि तुम्हा सर्वांचं ताईंनो असा सपोर्ट असू द्या. ज्यांचं कोणाचं नाव नाही घेतलं ताईंनो, नाव लक्षात राहत नाहीत, भरपूर नावं असतात, कोणाचं म्हणून नाव घ्यावं. त्यामुळं प्लीज हे जे काही रेग्युलर असतात कमेंट त्यांचंच फक्त नाव आलंय तोंडून, तर कोणी हे वाईट मानून घेऊ नका. आणि दादा लोक तुम्ही तर काय आपल्या काळजात आहात, त्यामुळं तुमचं नाव कोणाचंच घेत नाही, कारण भरपूर दादांच्या कमेंट असतात. ओके, तर मी आज निघतोय मुंबईला. तिथं पोचल्याच्या नंतर व्हिडिओ येईलच तुम्हाला.